अचानक कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणत विराट कोहलीने त्याच्या चाहत्यांना धक्का दिला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहली प्रेमानंद महाराजांच्या दरबारात दिसला। महाराजांनी विराटला प्रश्न विचारला, क्या अब तुम प्रसन्न हो? त्यावर विराट आणि अनुष्का दोघेही हसून होकार अर्थी मान डोलावतात। विराट म्हणतो, हा अब सब ठीक है। त्यावर महाराज असं म्हणतात की हो, ठीकच राहायला हवं। मंडळी, विराटने प्रेमानंद महाराजांच्या दरबारी अशी हजेरी लावणं ही काही पहिलीच वेळ नाहीये। याआधीही कोहली अनेकदा अनुष्कासह त्यांच्या दरबारी स्पॉट झालाय, पण कोणतीही अडचण आली की कोहली प्रेमानंद महाराजांकडेच का जातो? इतरही अनेक सेलिब्रिटी देखील प्रेमानंद महाराजांचं मार्गदर्शन का घेतात? इतर फेकू महाराजांसारखे प्रेमानंद महाराज कोणाच्या डोळ्यात का खुपत नाहीत? सोशल मीडियावर ट्रोल का होत नाहीत? का त्यांचं तत्वज्ञान जीवनकला जगण्याचं साधन वाटतं? कोण आहेत हे प्रेमानंद महाराज? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। उत्तर प्रदेशच्या शंभू पांडे आणि रामादेवी यांच्या कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला होता। त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं अनिरुद्ध कुमार पांडे। या अनिरुद्ध कुमार यांच्या घरी प्रचंड भक्तिमय वातावरण होतं। त्यांच्या आजोबांनीही संन्यास घेतला होता। त्यांच्या वडिलांनाही भगवंताची भक्ती करण्याची प्रचंड आवड होती। त्यांचे मोठे भाऊ रोज भगवद्गीतेचं वाचन करायचे आणि या सगळ्यांचा प्रभाव अनिरुद्ध कुमार पांडे यांच्या जीवनावरही पडला। जेव्हा ते 5वीत होते तेव्हापासून त्यांनी भगवद्गीतेचं पठण सुरू केलं आणि अशा प्रकारे त्यांना हळूहळू अध्यात्मात रस वाटू लागला। त्याचबरोबर त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचीही ओळख होऊ लागली। जेव्हा ते 13 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी ब्रह्मचारी होण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी घरदार सोडलं आणि ते वाराणसीला आले आणि तिथेच त्यांनी आपलं संन्यासी जीवन सुरू केलं। त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत ते दररोज गंगेत 3 वेळा स्नान करायचे आणि तुलसी घाटावर बसून भगवान शिव आणि माता गंगेची ध्यान पूजा करायचे। दिवसातून फक्त एकदाच अन्न ग्रहण करत असायचे। ते अन्न मिळवण्यासाठी दारोदारी भिक्षा मागण्याऐवजी फक्त एका ठिकाणी 10 ते 15 मिनिटं बसायचे। त्यावेळेत अन्न मिळालं तरच ते खात, नाहीतर फक्त गंगाजल पिऊन दिवस व्यतीत करायचे। प्रेमानंदजी महाराजांनी संन्यासी जीवनात अनेक वेळा उपाशी राहून दिवस काढले। त्यांचं वृंदावनला जाणं ही एक विलक्षण घटना होती। एक दिवस एक अपरिचित संत त्यांना भेटायला आले आणि सांगितलं, श्री हनुमतधाम विद्यापीठात दिवसा श्री चैतन्य लीला आणि रात्री रासलीला यांचं आयोजन चालू आहे आणि त्यासाठी त्यांना आमंत्रित केलंय। सुरुवातीला महाराजांनी नकार दिला, पण संतांच्या आग्रहामुळे ते गेले। जेव्हा त्यांनी लीला बघितली तेव्हा त्यांना ती फारच आवडली। हे आयोजन जवळजवळ 1 महिना चाललं। जेव्हा ते संपलं तेव्हा महाराजांच्या मनात पुन्हा रासलीला बघण्याची खूप इच्छा झाली। मग त्यांनी त्या संताला परत भेटून विनंती केली, मी तुमच्या सोबत येतो, सेवा करीन, पण मला परत रासलीला बघायला मिळावी। तेव्हा संतांनी सांगितलं, तुम्ही वृंदावनाला या, तिथे दररोज रासलीला बघायला मिळेल। हे ऐकून प्रेमानंदजी महाराजांनी वृंदावनाला जायचं ठरवलं। मग त्यांनी श्रीकृष्ण आणि राधा राणींच्या चरणी शरण जात वृंदावनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला। तिथे ते राधा वल्लभ संप्रदायाशी जोडले गेले आणि आपलं संपूर्ण जीवन भक्तीला अर्पण केलं। प्रेमानंद महाराजांचं आयुष्य खरंच चमत्कारासारखं वाटतं। त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी लोकांना माहित नाहीत, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या ऐकल्यावर कुणालाही आश्चर्य वाटेल। सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या दोन्ही किडन्या गेल्या 17 वर्षांपासून खराब आहेत, पण तरीही ते आजही अगदी तंदुरुस्त आणि सकारात्मक जीवन जगतात। ही गोष्ट कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही। सुमारे 17 वर्षांपूर्वी दिल्लीतील एका हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी प्रेमानंद महाराजांना सांगितलं की तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत, आता तुम्हाला फक्त 2.5 ते 5 वर्ष उरली आहेत। हे ऐकून कुणीही खचून गेलं असतं, पण महाराजांनी हार मानली नाही। उलट ते आजही आनंदाने आणि ऊर्जेने भरलेले जीवन जगतात। जेव्हा एखाद्याची किडनी फेल होते तेव्हा तो मानसिक दृष्ट्या खचतो, पण प्रेमानंद महाराज अजिबात तसं करत नाहीत। ते रोज रात्री 2 वाजता परिक्रमा करतात आणि सकाळी 4 वाजता सत्संग घेतात। त्यांच्या चेहऱ्यावर इतकं तेज असतं की त्यांना गंभीर आजार आहे कुणालाच वाटणार नाही। प्रेमानंद महाराजांना ऑटोसोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज हा अनुवांशिक आजार आहे, म्हणजे आई वडिलांकडून तो पुढच्या पिढीकडे जातो। या आजारामध्ये किडनीचा आकार वाढतो, ज्यात पाणी साठतं आणि गाठी तयार होतात आणि किडनीचं काम बंद पडतं। पण असा आजार असूनही महाराज आनंदात जीवन जगतात। हे बघून डॉक्टर सुद्धा अचंबित झाले आहेत। ते स्वतः म्हणतात, माझ्या दोन्ही किडन्या खराब आहेत, पण ठाकूरजी माझ्या सोबत आहेत, त्यामुळे मला काही भीती वाटत नाही। त्यांच्याच कृपेने मी जिवंत आहे। प्रेमानंद महाराजांचा आठवड्यात अनेक वेळा डायलिसिस केला जातो। त्यांच्या किडन्या काम करत नसल्यामुळे शरीरात पाणी साठतं, जे डायलिसिसने बाहेर काढावं लागतं। हा उपचार जवळपास 4 तास चालतो। असं असूनही महाराज रोज भक्तांशी भेटतात, त्यांना जीवनाचं महत्त्व समजावतात। विशेष म्हणजे त्यांनी आपल्या एका किडनीला राधा आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण असं नाव दिले। त्यांना वाटतं की शरीरात देवाचाच अंश आहे। शिवाय महाराज कधीच भक्तीचा बाजार चालवत नाहीत। त्यांचा प्रत्येक उपदेश वैचारिक असतो, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो। इतर बुवा बाबांसारखं व्हायरल आणि ट्रेंड होण्यासाठी कधीच ते उपदेश भक्ती करत नाहीत।
आणि म्हणूनच ते कित्येक लोकांना आपलेसे वाटतात आणि साहजिकच विराट आणि अनुष्काला सुद्धा. म्हणून सुखादुखात आधी ते दोघं वृंदावनात येतात. बाकी तुमचं या प्रेमानंद महाराजांबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.